नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील कामराजनगर येथे शिवसेना विभाग क्रमांक 10च्या वतीने शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या याकरिता पाकिस्तानचा निषेध. आमच्या विभाग क्रमांक 10च्या वतीने आम्ही जे बळी झालेले आहेत त्यांचा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत. आणि असं नाही हो हेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहोत की जे प्रत्येक वेळा जो हा भयाड हल्ला होत आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी मोठं पाऊल उचलावं आणि पाकिस्तानाला संपूर्णच टाकावं अशी मी सर्वांना विनंती करत आहे. सर्वप्रथम जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय भीम. काल झालेल्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी माझ्या शिवसेने परिवारातर्फे आणि अखंड भारतीयवासीतर्फे या घटनेचा जाहीर निषेध करते आणि तीव्रतेचा जाहीर निषेध करते. एक महिला म्हणून म्हणजे काल जे आमच्या व्हिडिओ वगैरे निदर्शनास आले की त्या बायकांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना म्हणजे करून मारण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की महिलांनी जा आणि तुमच्या पंतप्रधानांना सांगा की आम्ही लोकांनी लिंग परीक्षण करून तुमच्या नवऱ्यांना मारलेलं आहे, तुम्हाला काय करता येत असेल तर करा. मी म्हणते त्या एवढे भ्याडपणे पाठीमागून त्यांनी हल्ले करण्यापेक्षा समोर येऊन करायचे होते. आमच्या भारताची एक महिलासुद्धा त्यांच्यावर भारी पडली असते. मुलांना वेटीस धरलं, नवऱ्यांना वेटीस धरून त्यांनी जो हा भ्याड हल्ला केला आहे त्याचा मी पूर्ण आपल्या भारतातर्फे जाहीर निषेध करते. आणि मोदी साहेबांकडून आपल्या पंतप्रधानांकडून क्विक ॲक्शन म्हणून ते खूप फेमस आहेत आणि ते क्विक ॲक्शन ह्यांच्यावर लवकरात लवकर घेतील आणि त्यांच्या उत्तरास प्रत्युत्तर देतील ही अपेक्षा त्यांच्याकडून बाळगते. आणि ह्या घटनेचा खूप अत्यंत जे व्हिडिओ बघितलेत म्हणजे दुःख पण वाटतंय आणि निषेध करावा असं वाटतंय की कुणीतरी आमच्या हातात एखादी गन द्यावी आणि आम्ही त्यांना तसं दाखवून द्यावं, उत्तर द्यावं. हे आमच्या शब्दातून आम्ही निषेध करून त्यांना सांगू इच्छितो. आणि मोदी साहेबांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल त्यांनी प्रत्युत्तर द्यावं. त्यासाठी अख्खा भारत त्यांच्या पाठीशी आहे. प्रथम आपण पाकिस्तानचा निषेध करतो कारण की जे आपले इथनं टूरिस्ट गेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला केला त्याच्यामुळे इथून पूर्ण शाखा क्रमांक 133 आणि विभाग क्रमांक 10च्या वतीने पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. एवढंच जय श्रीराम तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी हर हर महादेव बोलून आतमध्ये घुसलो बस याच्या पुढे आता नाही, आता सगळं नाही. आज काल जो आपल्या पहलगाम येथे भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांसाठी आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि खरंच आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जे मागच्या वेळी जे सर्जिकल स्ट्राईक केलं त्याच्यावरती ज्या लोकांनी विरोध दर्शवला होता ते आज शांत आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जावरती सांगायचं की आम्ही सर्व एकत्रित आहोत आणि अशा भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना पोचायचं हे पाकिस्तानचं कृत्य आहे आणि त्याच्यावरती का रिॲक्शन करू नये. आणि देशातील सर्व जनतेच्या वतीने आज आम्ही एक या ठिकाणी आव्हान करू इच्छितो भारताच्या पंतप्रधान यांना की हा हल्ला धर्मावरचा हल्ला आहे आणि या हल्ल्याची खरंच नोंद घेऊन त्यांनी याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. आणि सर्व भारतीय त्यांच्या सोबत आहेत आणि वर्षानुवर्ष जरी असे काही हल्ले झाले त्यावेळी जर सर्जिकल स्ट्राईकसारख्या अशा प्रतिक्रिया कराव्या लागल्या तर त्यांनी कराव्यात. आणि सर्व नागरिक आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या सोबत आहोत. सरकारपासून माझी एकच मागणी आहे, आम्हाला फक्त 10 मिनिटासाठी पाकिस्तानमध्ये सोडा. हे नेहमीचं एकदाच आम्ही खटकांचा काढून टाकतो. फक्त 10 मिनिटासाठी नरेंद्र मोदी यांना आमची मनापासून एक युवा पिढींची प्रार्थना आहे, 10 मिनिटासाठी फक्त आम्हाला पाकिस्तानमध्ये सोडा. पाकिस्तान आम्ही एका झटक्यामध्ये पूर्ण साफ करून येऊ.
जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या प्रकारे हे आपल्या सार्वभौमतेवर नेहमी परिणाम करू पाहतात. त्याने आपल्याला काही परिणाम होणार नाही आहे. आणि ज्या प्रकारे यांनी धर्म पाहून आपल्या माणसाला मारलेलं आहे, तसं आम्ही ह्यांचं कर्म पाहून यांना आपण शिक्षा देणार आहोत. धन्यवाद.